हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुमच्यावर मस्तपैकी पालकाचे धपाटे कसे बनायचे ते शेअर करणार आहे। मुलांना ॲक्च्युअली टिफिनला द्यायचं म्हणलं चला तुमच्यावर शेअर करावं। तर बघा ह्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडंसं अगदी मीठ घातलेलं आहे आणि हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आणि खरं सांगते खूप यम्मी असे हे धपाटे होतात। तर इथे बघा मी फक्त ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे। धपाटे बनवायला 3 पीठ घेतात, पण मी इथे ॲक्च्युअली ज्वारीचं फक्त पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तीळ घातलेलं आहे। आता थंडीचं बघा तीळ खूप शरीरासाठी चांगलं असतं, त्यामुळे मी ते तीळ घातलेलं आहे आणि एकदम खमंग असे धपाटे होतात तीळ घातल्यामुळे। त्यानंतर ह्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि बघा ह्यामध्ये ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ असं पण घालतात काही ठिकाणी, पण मी इथे फक्त ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर हा जो कच्चा मसाला आहे, दालचिनी, लवंग, जे कच्चा मसाला असतो ना त्याची पावडर करून माझ्या सासूबाईंनी मला दिलेली होती, तर ते त्यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर हळद घातलेलं आहे। बघा कोणतंही धपाटा बनवायचं म्हणलं की आपण त्यामध्ये हळद घालतोच। तर पालकाचे धपाटे कसं काही मुलं कसं होतं की पालक वगैरे खात नाही, तर त्यांच्यासाठी खूप उत्तम असा हा मेनू आहे बघा। तर बघा मिक्सरमधून काढलेली ही पेस्ट मी ह्यामध्ये सगळीच टाकून घेतलेली आहे। एक्स्ट्राची पेस्ट काही मी बनवून ठेवत नाही बघा, जसं हवं आहे तसं मी बनवते। आणि मिक्सरचं भांडं छोटं आहे माझं, त्यातच मी बनवते, म्हणजे व्यवस्थित असं त्यामध्ये ग्राइंड पण होतं ह्यासाठी। त्यानंतर ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पालक घातलेला आहे। म्हणजे पालक मी ॲक्च्युली काल मी व्यवस्थित असं नीट करून ठेवलेला होता, नंतर सकाळी बघा आता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एकदम बारीक असा चिरून पण घेतलेला आहे। बघा पालक भरपूर घातला ना मुलं पण हेल्थला चांगलं असतं मुलांच्या, आणि बाकी गरगटा म्हणा पालकाचा, सुकी भाजी जरी केली ना मुलं अजिबात खात नाहीत माझी। त्यामुळे म्हणलं चला पालक, त्यांना सांगितलंच नाही मी पालकाचे धपाटे करते, फक्त धपाटे करते म्हणलं, आणि काहीसुद्धा मुलांना ह्यामध्ये जाणवतच नाही की ह्यामध्ये पालक घातलेला आहे। मुलांना पण माझ्या प्रचंड असे हे धपाटे आवडलेले होते। त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकून मी हे भरपूर असं मस्तपैकी तिंबून घेणार आहे। तर तिंबून बघा मी ते साईडला ठेवलेलं आहे। त्यानंतर बघा आपला जो कापड आहे ना त्यावरती बघा थोडंसं असं पाणी टाकून घ्यायचं, कॉटनचाच कपडा घ्यायचा शक्यतो, त्यामध्ये असं थोडं आपल्या बोटाने असे थापून घ्यायचं आहे। जसे नॉर्मली आपण धपाटे करतो तसंच सेम आहे, फक्त ह्यामध्ये मी पालक ॲड केलेला आहे। तर तुम्ही ह्यामध्ये स्प्राउट घालू शकता, मेथी, शेपू वगैरे असं पण घालू शकता। तर बघा एकदम मस्त असे धपाटे बनतात। तर अशा पद्धतीने त्यामध्ये पालतं घालायचं, तव्यावरती गरम झाल्यानंतरच तवा शक्यतो घालायचं, म्हणजे खूप छान प्रकारे ते निघतं, म्हणजे कपड्याला जे चिटकलेलं असतं ते। तर बघा ह्यामध्ये घालायचं तुम्ही तेल, आणि जर तुम्हाला बटर हवं असेल तर बटर पण तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता। तर बघा आपले मस्त यम्मी असे धपाटे आपले तयार झालेले आहेत। तर लहान गॅस करून तुम्ही हे खरपूस पण भाजू शकता, तर मी मिडियम गॅस करून मस्तपैकी हे धपाटे भाजून घेत आहे। तर बघा यम्मी असे धपाटे तयार झालेले आहेत। धपाटे तयार झाले, मुलं स्कूलला गेले, त्यानंतर हे दादा आलेले होते घराचे मेजरमेंट घेण्यासाठी। तर ॲक्च्युली माझ्याकडून चुकून ना उभा कॅमेरा पकडला गेला, त्यामुळे इथे उभंच तुम्हाला सगळं शूट केलेलं दिसत आहे। तर का बरं घराचं मेजरमेंट घेणं वगैरे चालू आहे ते येईल त्या काही ब्लॉगमध्ये तुम्हाला समजणार आहे नेमकं काय चालू आहे घराचं, की एवढं अर्जंटली आम्ही का करत आहोत आणि कशासाठी करत आहोत हे तुम्हाला सगळं समजेल। तर सगळे जे डायमेन्शन आहेत ना, म्हणजे मेजरमेंट सगळं व्यवस्थित असं करून ते दादा लिहून घेत होते। आणि बघा एकदम मस्त असं पुढचे ब्लॉग येणार आहे, त्यामुळे नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यानंतर बघा सगळं झाल्यानंतर काम जेवण वगैरे झालं, त्यानंतर बघा आम्ही चाललेलो आहोत मोहीला। तर मी माझे फ्रेंड्स वगैरे सोसायटीतले फ्रेंड आहेत ना, आम्ही मोहीला चाललेलो आहोत। डेकोरेशन मस्त करतात सर। आज सोमवार, आज क्रिसमसची आउट ऑफ इंडिया किती सुंदर असतं ना। नाही वरती ना। नमस्ते मॅडम। नमस्ते, थँक्यू।
चला जाऊया त्या साईडनं त्या साईडनं त्या साईडनं. पुण्यामधील वेस्टर्न मॉलला आम्ही पोहोचलेलो आहोत आणि इथे मस्तपैकी मूव्ही बघणार आहोत. जिम्मा 2 मूव्ही बघणार आहोत. तर सोसायटी फ्रेंड्स आम्ही आलेलो आहोत. तर पुढे मी तुम्हाला दाखवेन माझे सोसायटीतले फ्रेंड्स वगैरे, कारण की ॲक्च्युली आम्हाला घरातनं सगळी कामं मग नंतर खूप उशीर झालं. तर ॲक्च्युली आमचा हा 3:30चा शो आहे दुपारचा, तर त्यामुळे कसं वेळच भेटला नाही बघा, म्हणजे असं शूट करायला वगैरे. जेवढं होईल तेवढं मी तुमच्या शेअर करत आहे. तर हे क्रिसमसचं खूप छान प्रकारे इथे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. नाही का वरती ना. साथ सजेंगे तो खूब जचेंगे. एथनिक्स by Raymond. Want to know the secret of my success? मूव्ही वगैरे बघून झाले, खूप हसू पण आलं आणि खूप असं कॉमेडी मूव्ही आहे आणि छान आहे खरं तर मूव्ही. आणि इथे बघा क्रिसमसचं खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, ते थोडक्यात तुमच्यावर शेअर करते. कॅब वगैरे बुक केलेली आहे, मला कॅब यायला वेळ आहे, तर तुमच्यावर हे डेकोरेशन शेअर करावं. कॅबची वाट बघत आम्ही इथे थांबलेलो आहोत आणि कॅब आलेली आहे बघा. आणि त्यानंतर आता जाणार आहे घरी. अगदी छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जिम्मा 2 मूव्ही कोणी बघितले हे मला सांगायला नक्की विसरू नका. चला तर मग बाय बाय.